बदलापूर पालिका निवडणुकीत आता सभेतील मित्रपक्ष शिवसेना भाजप यांच्यातील आरोप प्रत्यारोप यांचे पर्व अंतिम टप्प्यात आले आहे। त्याचवेळी प्रत्यक्ष एकमेकांना शहकाटाशह याचा खेळ सुरू झाला आहे असे दिसून येत आहे। भाजपा बदलापूर शहरात सर्व पातळीवर पिछाडीवर असून कोरोना काळात खर्च करायला लागू नये, आपल्यावर आर्थिक भार पडू नये म्हणून आज भाजपाचा प्रचार करणारे प्रमुख नेते लोकांना भेटायला टाळत होते। आता सुद्धा निवडणुकीत पैसे खर्च करताना नेते आखडता हात घेत आहेत अशी भाजपचे कार्यकर्ते चर्चा करतात। त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मते मिळावी यासाठी बिनविरोध घ्या आणि वीट एक्सचेंज करा अशी योजना भाजपच्या नेत्यांनी आखली असल्याची चर्चा सुरू आहे। हे सगळं भाजपच्या नेत्यांची पराभूत मानसिकता आणि पैशाची बचत करण्यासाठी केले गेले असे बोलले जाते। या योजनेत भाजपने शिवसेनेच्या बलदंड उमेदवारांना ऑफर दिली की आमचा पडणारा भाजप उमेदवार आम्ही मागे घेतो, तुम्ही बिनविरोध निवडून आल्यास तुमचे लाखो रुपये वाचतील, पुन्हा तुमचे प्रचाराचे श्रम वाचतील, पुन्हा तुमचा नावलौकिक होईल तो वेगळा, पण त्या बदल्यात तुम्ही आमच्या भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला शिवसेनेची मते फिरवून द्या। या भाजपच्या बिनविरोध वोट एक्सचेंज योजनेचे बिंग फुटले आणि शहरभर चर्चा सुरू झाली। परंतु भाजपने या योजनेतील एक धोका मात्र लक्षात घेतला नाही, तो म्हणजे असे शिवसेनेचे उमेदवार नेमके कितपत अशी मदत भाजपला मिळवून देतील। कारण ते उघडपणे अशी घोषणा तर करणार नाहीत, म्हणजे आता 2 तारखेला तेलही गेले तूपही गेले आणि हाती आले धुपाटणे अशी अवस्था भाजपची होईल अशी चर्चा मूळ भाजपचे कार्यकर्ते करत आहेत। परंतु या भाजपच्या रणनीतीला शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी सावध भूमिका घेत ऑपरेशन थेट भेट आखले असल्याची माहिती मिळते आहे। भाजपच्या बिनविरोध आणि इतर संशयास्पद वार्डात स्वतंत्र यंत्रणा उभारली असून त्या प्रभागातील मतदारांशी थेट संपर्क साधून त्यांच्या हातात भेट देऊन शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वीणा म्हात्रे यांच्या मताची तजवीज केली जाणार आहे। त्याचवेळी भाजपची या तकलादू भूमिकेमुळे भाजपचे पारंपरिक मतदार मात्र आपल्या पक्षाचा उमेदवार आपणच मागे घेतला हे समजल्याने संतप्त झाले असून त्यांनी मतदानाला न जाण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकूणच आमदार किसन कथोरे यांची व्यूहरचना लक्षात घेता त्यांना भाजपची सत्ता पालिकेत आणायची आहे की शिंदेंच्या शिवसेनेची असा प्रश्न शहरात निर्माण झाला आहे। भाजप आता हरलेली निवडणूक लढवत असल्याची चर्चा सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं, भाजपची रणनीती काम करेल? सांगा कमेंट बॉक्समध्ये। बघत रहा आपले बदलापूर, 1.5 लाख दर्शक संख्या असलेली एकमेव वृत्तवाहिनी।